महाराष्ट्रावर चिंतेचे ढग दाटून आलेले आहेत। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यानं चिंता वाढलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये कमी पावसाचे भाग हळूहळू वाढत चाललेले आहेत। ऑगस्टच्या सुरुवातीपासूनच अनेक भागात पावसानं ओढ दिल्यामुळे पूर्वी समाधानकारक स्थितीमध्ये असणारे भाग आता हळूहळू तुटीमध्ये जात आहेत। मराठवाड्यातील बीड, हिंगोली, जालना, लातूर, विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा आणि उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झालाय। पुणे, नाशिक आणि कोकण, मुंबईचा काही भाग वगळता उर्वरित महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी नोंदवलं गेलेलं आहे। पावसाचा हा खंड असाच राहिल्यास बळीराजा आणि पिकांसाठी येणारे दिवस अधिक आव्हानात्मक ठरू शकतात। राज्यामध्ये चिंतेचे ढग दाटून आलेले आहेत। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे। त्यामुळे गेल्या काही दिवसात राज्यामध्ये कमी पावसाचे भाग हे हळूहळू वाढतानाही दिसतात। ऑगस्टच्या सुरुवातीपासून अनेक भागात पावसानं ओढ दिल्यामुळे पूर्वी समाधानकारक स्थितीमध्ये असणारे भागही आता हळूहळू तुटीमध्ये जाऊ लागलेले आहेत। मराठवाड्यातील बीड, हिंगोली, जालना, लातूर, विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा आणि उत्तर महाराष्ट्रामधील नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झालाय। पुणे, नाशिक आणि कोकण, मुंबईचा काही भाग वगळता उर्वरित महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी नोंदवलं गेलेलं आहे। पावसाचा हा खंड असाच राहिल्यास बळीराजा आणि पिकांसाठी येणारे दिवस अधिक आव्हानात्मक ठरू शकतात। कोणत्या जिल्ह्यात किती तूट आहे पाहूयात। हिंगोलीमध्ये 41%, बीडमध्ये 39%, सोलापूरमध्ये 37%, सिंधुदुर्गमध्ये 33% आणि नंदुरबारमध्ये 33% पावसाची तूट आहे।